हॅलो, मी राजेश दिगंबर बाबू. मी नाशिकचा आहे. मी सध्या अंधेरीमध्ये रिलायन्स फाइंडमध्ये वर्क करतो ॲज अ आय-टी इंजिनियर. सो मी इनिशियली म्हणजे नवी मुंबई, मुंबई 3.0 बद्दल खूप ऐकलं. YouTubeकडून लोकांबद्दल आणि खूप वेगवेगळ्या फर्मकडून पण मी हे घेतलं, डिटेल्स घेतले. तर इनिशियली मी सिटी प्रॉपला पण कॉल केलेला. तर मी नवनाथ सरांशी बोललो आणि ते कॉलवर बोलल्यानंतर आम्ही 2-3 दिवस सगळे जागांचे डिटेल्स घेतले आणि मी आणि एक माझा मित्र इथे येऊन सगळ्या गोष्टी बघितले. कसं आहे एरिया, आम्ही स्पॉटवरती जाऊन पण जागा बघितली. सगळं आसपास जे जे डेव्हलपमेंट चालू आहे, जे फ्युचर डेव्हलपमेंट आहे त्याची माहिती भेटली आणि नाशिकचे जे शेळके सर त्यांच्याशी भेटलो आणि डिटेल्स घेतले. तर मला इथं आल्यानंतर मला ते कॉन्फिडन्स आला की हां, की गव्हर्नमेंट चांगलं प्लॅनिंग करते आणि आपण या ठिकाणीवरून घेतलं पाहिजे. कारण की या सध्या फील्डमध्ये खूप जास्त फ्रॉड चालू आहे. लाईक डबल रजिस्ट्रेशन चालू आहे, हे चालू आहे, ते चालू आहे. मग मी इथे येऊन सगळे डॉक्युमेंट बघितले. सगळं त्यांनी प्रूफ वगैरे सगळे जे लोकांनी घेतले त्यांच्याशी बोलणं झालं. तर मग मी म्हणजे ते डिपॉझिट अमाउंट देऊन जवळ-जवळ मला 1.5-2 महिने लागले त्याच्यानंतर सुद्धा डिसिजन घ्यायला. तर कॉन्स्टंटली मी नवनाथ सरांशी कनेक्टेड होतो आणि जे ऑनगोइंग डेव्हलपमेंट चालू होते किंवा जे जे चेंजेस होत होते, ते मला अपडेट भेटले आणि फायनली मी आज डिसिजन घेतोय की मला इथं प्लॉट बाय करायचा आहे. सो टुडे म्हणजे आज मी रजिस्ट्रेशन वगैरे करतो. तर सिटी प्रॉपबद्दल म्हणजे खूप डिटेल्समध्ये सगळ्या गोष्टी सांगतात आणि सर म्हणजे ते नाशिकचे असल्यामुळे सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्या वाटतात आणि मला जे प्रोसेस जे रजिस्ट्रेशनची प्रोसेस, बुकिंगच्या गोष्टी ते खूप ट्रान्सपरंट आहे त्यांचे. सो मला कॉन्फिडन्स आला की मी आज रजिस्ट्रेशन वगैरे करतोय. City Prop, a name of faith.